अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आहे। दर्यापूरच्या थिलोरी इथे कपाशी सोयाबीनचं पीक पाण्याखाली गेलेलं आहे। शेतातील कपाशीचं पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी सरकारकडे आता मदतीची याचना करतायत। दिवाळीपूर्वी आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्या, अन्यथा एकाही आमदार आणि खासदारांना लोकप्रतिनिधींना गावात फिरू देणार नाही असा आक्रमक इशारा त्या शेतकऱ्यांनी दिलेला आहे। त्यामुळे सरकार आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दसरा आणि दिवाळी हे सण तोंडावर आलेले आहेत, मात्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतीच खरडून गेलेली आहे, त्यामुळे आता करायचं काय हा प्रश्न या शेतकऱ्यांना भेडसावतोय। आमचं अतोनात नुकसान झालेलं आहे। पूर्ण आमचे पराठे खरडून गेले। पाणी आमचं तर गुडघाबरोबर पाणी शेतामध्ये आहे। इथं कोणी शासकीय अधिकारी आला नाही ना, कोणी आमदार खासदारचा फोन नाही आला ना, काही ते पाहायला पण आले नाही। तर आमचं म्हणणं एवढंच आहे सरकारला का त्यांनी आम्हाला 50 रुपये हेक्टरी मदत द्यावी दिवाळीपूर्वी, नाही तर आम्ही कोण्या आमदार खासदाराला इथं गावामध्ये फिरकू देणार नाही। एका दमान म्हणजे एका अर्ध्या घंट्यात नदी नाले पूर्ण भरून आले। त्याच्यातून प्रचंड प्रमाणात आमच्या इथं नुकसान झालं। तसंही हा 1.5 महिन्यापासून पाऊस चालू आहे आणि 1.5 महिन्यापासून आम्हाला शेतीचे कामंसुद्धा करता नाही येऊन राहिले। आतापर्यंत जो खर्च लागणारा होता तो सगळा शेतीला लागून गेला। आता खर्च लागल्यानंतर आता हे आमच्यावर संकट आलेलं आहे। अशा संकटात या गव्हर्नमेंटनं आम्हाला मदत करावी, सरकारने मदत करावी। त्याचप्रमाणे सरकारने कर्जमाफीसुद्धा करण्यात यावी।